I gave you the information, fine. Out of these keywords, you got to take out the answer. Introduction नाही, अख्खा analysis करावं लागेल कारण त्यामध्ये उत्तर नाही आहे, तुम्ही नीट लक्षात घ्या. The question have asked, right? But answer is nowhere. उत्तर नाही आहे, उत्तर काढावं लागणार आहे. ठीक? हां, कन्क्लुजन सोडा, पहिले उत्तर सांगा काय असेल ते. ॲनालिटिकल उत्तर असणार आहे, है ना. 20 ला विचारलंय, मग परत कधी येईल? 24 किंवा 25, म्हणजे तुमच्या वेळेला हा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं पॅटर्न लक्षात घ्या. या प्रश्नाचं पॅटर्न हे आहे की हा पूर्णतः इन्फरन्सवाला प्रश्न आहे. इन्फरन्स, द इन्फॉर्मेशन इज नॉट गिवन इन एनी बुक. कुठल्याच पुस्तकात नाही, कुठल्याच. ठीक आहे, तुम्ही शोधून घ्या, नाही मिळणार तुम्हाला. हे जे आपण आत्ता केलं ना, ते खूप सगळ्या पुस्तकांचं कंपायलेशन आहे. फाईन. सो बेसिकली दिस इज बेस्ड ऑन इन्फरन्स. ठीक. आता आपण हे बघितलं की व्हॉट वॉज पुराण. ठीक, पुराण काय आहेत हे बघितलं. वी हॅव सीन व्हॉट वॉज वेदिक रिलीजन. ठीक, वेदिक रिलीजन काय आहे हे बघितलं. फाईन. आता त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे की वेदिक रिलीजनला रिन्यू आणि पॉप्युलर करणारे पुराण होते. फाईन. मग त्यासाठी पहिले तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल, हाऊ वॉज द रिलीजन ऑफ वेदिक टाईम, रिलिजियस बिलीफ ऑफ वेदिक टाईम, हे बघावं लागेल. त्यांनी वेदिक टाईम म्हटलंय, अर्ली वेदिक किंवा लेटर वेदिक नाही म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तर आपल्याला काय करावं लागेल, फ्रॉम 1500 to 600 BC दिस एंटायर पिरियड शॅल बी कन्सिडर्ड. पूर्ण पिरियड कन्सिडर करावा लागेल. ठीक. त्याच्यानंतर मग बघाल की इन अर्ली वेदिक पिरियड द सोशल बिलीफ और रिलीजियस बिलीफ वॉज नेचर वर्शिप. फाइन. नेचर वर्शिपर. आर्यन्स वर अर्लियर नेचर वर्शिपर, बट later many gods, the concept of many gods have come into existence. मग कोणते कोणते देवता आहेत, है ना. अग्नी, वायू, है ना, वरुण, चंद्र, सूर्य सगळे आले मग. ठीक. काही देवी सुद्धा होत्या, आदिती, उषा, है ना, या सगळ्या देवी होत्या. बट लेटर मेनी गॉड्स. फाइन. इन लेटर वेदिक पीरियड वी कॅन सी द प्रॅक्टिस ऑफ यज्ञ, है ना, मेनी प्रॅक्टिसेस ऑफ यज्ञ. मग 4 प्रकारचे यज्ञ तर आपल्याला माहिती आहेत, असे अनेक होते. ठीक. त्याच्याच बरोबर या यज्ञांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिच्युअल्स होते अँड रिच्युअल्समध्ये सॅक्रिफाइसेस पण होते, है ना. बळीची प्रकार सुरू झाले. ठीक. आणि त्याच्याच बरोबर द क्लास सिस्टम सुरू झाला, क्लासिझम सुरू झाला. बरोबर आहे का. ठीक. हे झालं वैदिक रिलिजन. ठीक. आता पुराणांची काय कहाणी आहे, पुराणांची रचना जी झालेली आहे ती 4th century AD पासून 14th century AD पर्यंत तुम्ही बघितली. आत्ता लिहिलं बघा, है ना. 4थ्या AD पासून 14व्या AD पर्यंत हे झालेलं आहे. पण जे आत्ता वर्तमानमध्ये अवेलेबल आहेत ते कुठपासून कुठपर्यंत आहेत. स्कंद पुराण 14व्या मध्ये लिहिलं आहे आणि त्याच्या आधीचं सगळ्यात जुनं आहे ते याच्यात लिहिलेलं आहे, है ना, 4th century AD. सो या काळात मेनी डायनेस्टीज हॅड रूल्ड. खूप सगळे डायनेस्टीज भारतात रूल करून गेले, त्याचा उल्लेख पुराणांमध्ये झालेला आहे. फाईन. अँड ड्यू टू दीज मेनी डायनेस्टीज रिलिजियस डायव्हर्जन कुड बी सीन. रिलिजियस डायव्हर्जन देखील बघायला मिळालेलं आहे, है ना. सो रिलिजियस डायव्हर्जन कसं होतं, रिलिजियस डायव्हर्जनमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे की मध्येच बुद्धिझम आलेला, मध्येच जैनिझम आलेला पाहायला मिळतो, वैष्णविझम आलेला पाहायला मिळतो, है ना. सो अशा प्रकारे अनेक डायव्हर्जन्स तुम्हाला पाहायला मिळतात. फाईन. देन इन प्रश्न काय आपला की पुराणांनी वैदिक रिलिजनला पॉप्युलर केले. फाईन. देन द सब्जेक्ट ऑफ पुराण आर व्हॉट, द सब्जेक्ट ऑफ पुराण आर ब्राह्मण अँड ब्राह्मणेतर या दोन्ही कल्चरल संवादांना दाखवणारे पुराण आहेत. लिहिलं ना तुम्ही आता, है ना. सो ब्राह्मण अँड ब्राह्मणेतर, ब्राह्मण रिलिजन अँड ब्राह्मणेतर रिलिजन या दोघांचं कल्चरल संवाद दाखवणारे पुराण आहेत. फाईन. द सब्जेक्ट ऑफ पुराणा आर व्हॉट, सर्ग, प्रतिसर्ग, वंश, वंशावली. ठीक आहे, हे तुम्ही लिहिलं. मन्वंतर. फाईन. सो त्यांचे सब्जेक्ट काय काय आहेत ते लिहिणार. आणि या सब्जेक्ट, आता सर्ग प्रतिसर्ग म्हणजे काय,
क्रिएशन अँड रिक्रिएशन. सो प्रलयची संकल्पना पुराणांमध्ये आहे. ठीक आहे, क्रिएशन अँड रिक्रिएशन याची संकल्पना पुराणांमध्ये दिलेली आहे. सर्ग प्रतिसर्गाची संकल्पना पुराणांमध्ये दिलेली आहे. त्यानंतर यामध्ये अवतारवादाची संकल्पना आलेली आहे. अवतारवाद, इनकार्नेशन ची संकल्पना आलेली आहे. फाईन. अँड ऑल्सो इट गेव द सॉलिड बेस फॉर रिच्युअल अँड कल्चर, रिच्युअल ट्रेडिशन अँड कल्चर ऑफ इंडिया. Ritual tradition and culture of India. Fine. Now if we see this period was of transition period. Ancient India जात होतं, medieval India येत होतं आणि त्यावेळेला एक वेगळा धर्म from outside have come to India, है ना, Islam. And at that time when entire religion was unstable, religion or social structure were unstable, at that time Puran successfully uplifted the importance or significance of Vedic religion. कि वैदिक पिरियड पासून लेटर वैदिक पिरियड पर्यंत येताना, है ना, वैदिक पिरियड पासून लेटर वैदिक पिरियड पर्यंत येताना what was the position of women, how it affect the position of women, है ना. हाँ, आधी वर्ण सिस्टम सांगितलेली आहे, है ना. ठीक आहे, ठीक आहे, जमेल की सांगू. सो हाऊ वॉज द ऋग्वेदिक सोसायटी. ऋग्वेदिक सोसायटी जी होती ना, ऋग्वेदिक समाज जो होता हा साधा समाज होता, ग्रामीण समाज होता, ग्रामीण समाज. फाईन. या ग्रामीण समाजामध्ये कृषी आणि पशुपालन ही त्यांची महत्त्वाची व्यवस्था होती. कृषी आणि पशुपालन. फाईन. ऋग्वेदिक काळापर्यंत लोखंड वितळवून लोखंडाची साधनं बनवणं, लोखंडी साधनं बनवणं ही जी कला होती ना, ही राजपरिवारापर्यंतच मर्यादित होती. ही जनतेपर्यंत पोचू दिली नव्हती, त्यांनी सिक्रेट ठेवलं होतं ते, असं समजा. सोर्स एल बशम साहेबांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. सो या सगळ्यामुळे काय झालं की वर्ण व्यवस्था जी होती ती व्यापार किंवा व्यवसाय आधारित होती. व्यवसाय आधारित वर्णव्यवस्था इथे तुम्हाला पाहायला मिळते. तुमच्या कामाच्या आधारावर वर्णव्यवस्था आधारित होती. मग या वेळेला वर्ण कोणते कोणते होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण हा जो व्यवस्था होती ही जन्म आधारित नव्हती. इट वॉज नॉट बेस्ड ऑन बर्थ, इट वॉज बेस्ड ऑन युअर प्रोफेशन. सो क्षत्रिय वर्गात जन्माला आलेला व्यक्ती ब्राह्मण होऊ शकत होता. एक्झाम्पल विश्वामित्र. ठीक. आणि ब्राह्मण वर्गात जन्माला आलेला व्यक्ती क्षत्रिय होऊ शकत होता. एक्झाम्पल रावण. ठीक आहे. अशा प्रकारे हे इंटरचेंजेबल होतं. त्यामुळे यामध्ये तुम्हाला शिथिलता बघायला मिळते. शिथिल व्यवस्था, शिथिल व्यवस्था. ठीक आहे. शिथिल व्यवस्था होती. पण खूप जास्त से रिजिडिटी नव्हती, लवचिकता होती. फाईन. पण नंतर मग काय झालं? नंतर मग झालं हे की हे जे लोखंड वितळवून साधनं बनवण्याची व्यवस्था आहे ती जनतेपर्यंत पोहोचली. आणि जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर मग याचे झाले नांगर आणि कुऱ्हाड. नांगर आणि कुऱ्हाड यांची निर्मिती झाली. सो नांगर आणि कुऱ्हाडाची निर्मिती झाल्यानंतर मात्र झालं काय की कृषीचा विकास झाला, है ना. याच्यानंतर झालं हे की या दोघांमुळे कृषीचा विकास झाला आणि कृषीचा विकास झाल्यामुळे कृषी अधिशेष निर्माण झाला. कृषी अधिशेष. फाईन. सो कृषी अधिशेष झाल्यामुळे काय झालं की संपत्तीचं निर्माण झालं. संपत्तीचं निर्माण झाल्यामुळे आता बलशाली वर्गाची गरज पडायला लागली समाजात प्रोटेक्शनसाठी. ठीक. आणि हा जो बलशाली वर्ग होता हा नॅचरली पुरुष वर्ग होता. आणि पुरुष वर्गाचं महत्त्व समाजात वाढलं, स्त्री वर्गाचं महत्त्व समाजात कमी झालं. ठीक. आणि त्यामुळे एक स्थित्यंतर बघायला मिळतं. स्थित्यंतर बघायला मिळतं. मग स्थित्यंतर कसं बघायला मिळतं की तुम्हाला ऋग्वेदिक काळातल्या ज्या स्त्रिया आहेत, ऋग्वेदिक काळातल्या ज्या स्त्रिया आहेत यांना विविध प्रकारचे अधिकार असलेले पाहायला मिळतात. यांना राजनीतिक अधिकार होते.
यांना राजनीतिक अधिकार होते. ठीक, सभा, समिती, विदथ या तिन्ही भागांमध्ये किंवा या तिन्ही गोष्टींमध्ये स्त्रिया भाग घेऊ शकत होत्या. ठीक, हे एक. दुसरं, यांना आर्थिक आणि धार्मिक सामाजिक अधिकार होते. समाजाच्या महत्त्वाच्या घटनांमध्ये हे भाग घेऊ शकत होते, निर्णय घेऊ शकत होते. फाईन. यांना शिक्षणाचे अधिकार होते. शिक्षणाचे अधिकार होते. लोपामुद्रा, विश्ववारा, हा ना, या सगळ्या ज्या महिला आहेत या ऋग्वेदिक कालीन महिला आहेत. फाईन. त्याच्याचबरोबर यांना पुनर्विवाहाचे अधिकार होते. पुनर्विवाहाला काय म्हटलेलं आहे? नियोग म्हटलेलं आहे. नियोग प्रथेचे अधिकार आहेत. फाईन. त्याच्याचबरोबर यांना स्वयंवराचे देखील अधिकार होते. ठीक, स्वयंवराचे अधिकार होते. पण झालं काय की उत्तरवैदिक काळ जसा जसा आला त्या उत्तरवैदिक काळ येता येता झालं काय की स्त्रियांचे हे अधिकार हळूहळू काढून घेतले गेले. राजनीतिक अधिकार गेला. विदथ नष्ट झाली. सभा आणि समितीमध्ये महिलांचा भाग घेणं बंद झालं. फाईन. आर्थिक आणि सामाजिक अधिकार यांना उरले नाही. धार्मिक अधिकारांमध्ये मात्र यांना मान्यता होती, कारण पत्नीला विशेषतः गृहम जायदस्ते म्हटलेलं आहे. पत्नीशिवाय कोणतंही धार्मिक कार्य संपन्न होऊ शकत नव्हतं. शिक्षणाचे अधिकार संपले. विदुषी महिला आता राहिल्या नाहीत. पण तरीही ज्या विदुषी महिला होत्या यांना म्हटलेलं आहे अमाज्जू. अमाज्जू. अमाज्जू म्हणजे काय? अमाज्जूचा अर्थ आहे तुमच्या नोट्समध्ये. अमाज्जूचा अर्थ आहे लाईफ टाईम अनमॅरिड राहिलेली महिला, ज्यांनी कधीच विवाह केला नाही अशा महिला. ठीक, या विदुषी महिला होत्या. यामध्ये होत्या गार्गी, मैत्रेयी, है ना, या महिला विदुषी महिला म्हणून ओळखल्या जातात. त्या अमाज्जू नव्हत्या. त्या या होत्या, काय म्हणतात त्याला, सिक्ता, लोपामुद्रा, गार्गी, मैत्री. ठीक आहे, या विदुषी महिला होत्या उत्तरवैदिक कालीन. ठीक आहे. त्याच्याचबरोबर पुनर्विवाहाचे अधिकार संपले ऋग्वैदिक काळात, कारण संकरित संतान जन्माला येऊ नये, है ना, से हायर ऑफ द प्रॉपर्टी शॅल बी प्युअर, हा प्रकार होता. विवाहाचे 8 प्रकार बघायला मिळाले. विवाहाचे 8 प्रकार बघायला मिळाले आणि विवाह पुरुष नियंत्रित झाले, पुरुषांनी नियंत्रित केले. ठीक, मग ब्रह्मविवाह, दैवविवाह, प्रजापत्य आणि आर्ष हे सर्व मान्य होते. गंधर्व, असुर, पैशाच्य आणि राक्षस हे अमान्य विवाह होते. ठीक आहे. सो अशा प्रकारे झालं काय, मग कन्क्लूड काय कराल की स्त्रियांची परिस्थिती कमकुवत झालेली तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, भारतीय स्त्रियांची परिस्थिती कमकुवत झाली. मग भारतीय स्त्रियांसाठी जो 500 वर्षाचा कालखंड होता ना, हा एवढाच कालखंड सुवर्ण कालखंड मानला जातो. ठीक आहे. आणि या कमकुवत होण्याचं कारण काय होतं? बदललेलं सामाजिक स्ट्रक्चर, बदललेल्या सामाजिक संरचना. याला सपोर्ट कोणी केला? धर्मशास्त्रांनी. धर्मशास्त्रांनी विविध प्रकारचे नियम आखून दिले. धर्मशास्त्रांनी पुरुष व स्त्रिया किंवा यांचे सामाजिक नियम आखून दिले. आणि मग अनेक स्मृती ग्रंथांमध्ये त्यानंतर आपले मिताक्षरा दायभागमध्ये, है ना, या सगळ्यांमध्ये स्त्रियांच्या अधिकारांचं वर्णन किंवा विभाजन झालेलं पाहायला मिळतं. हे आहे तुमचं